जाणून घ्या आपलं भविष्य, जाणून घ्या, जाणून घ्या आपलं भविष्य. सकाळची दुपार झाली पण कुणीच स्वतःचं भविष्य जाणून घेण्यासाठी नाही आलं. कमलेश घरी जाण्यासाठी उठलाच होता की थांबा ना दादा, थांबा. माझ्या पतीने मला दिलेली खूप मौल्यवान अंगठी मी हरवली आहे. तुम्ही सांगू शकाल का ती कुठे आहे? मी कसं काय सांगू शकतो? मीच तर सांगू शकतो. फासे टाका आणि बनवा एखादी गोष्ट. आणि हा कमलेश फासे टाकतो. कुठल्या संकटात अडकवलंय कमलावतीने मला? हे फासे टाकून काय सांगू या महिलेला मी? हा तर माचीसच्या डब्बी सारखा आहे. माचीस? माचीस. हा माचीस. मला आता आठवलं. मी काडी पेटीमध्ये अंगठी लपून कपाटाच्या आत ठेवली होती. धन्यवाद दादा. हे घ्या दादा, माझ्याकडून ही भेट स्वीकारा. पाहिलात, अख्खा महिनाभर जरी कागदावर लेखणी घासली असती ना तरी एवढी कमाई झाली नसती जेवढी एका दिवसात झालीये. काय चोरी झाली? ही अफरातफरी चोरीमुळे होती. कोणीतरी राजमहालातून हिरे मणकांचे भरलेले 40 डब्बे चोरले होते. राजज्योतिष सुद्धा चोराचा पत्ता नाही लावू शकले. मला थोडा वेळ हवा आहे महाराज. अरे कोण आहात? कुठे घेऊन चाललायत मला? अरे हाच आहे तो युवक महाराज. आम्ही ऐकलंय की तू अगदी अचूक भविष्यवाणी करतोस. सांग, राजमहालात चोरी कुणी केली? लक्षात असू दे, भविष्यवाणी जर चुकली तर तुरुंगामध्ये डांबला जाशील. बिचाऱ्या कमलेशची खाट उभी झाली. तो कोणी ज्योतिष तर नव्हता. मुंगी, जर खरंच त्यांनी महाराजांना आपण कुठे आहोत ते सांगितलं तर? चोरांच्या टोळीमध्ये हे ठरलं की ते कमलेशच्या घरावर नजर ठेवतील. पहिला हा तर गेला. आज दुसरा पण गेला. हो. त्याच्या पुढच्या रात्री चोरांचा सरदार स्वतः सत्याचा शोध घ्यायला आला. मजा आली विमला. हा शेवटचा लाडू पण गेला. बघितलं मुंगी, किती हुशार आहे तो. आपल्यासारखे छोटे छोटे चोर त्याच्यासाठी काहीच नाहीये. उद्या मी महाराजांना सगळं सत्य सांगून टाकणार आहे. चोरांना वाटलं की कमलेश त्यांचा पत्ता महाराजांना देणार होता. माफ करून टाक भाऊ, आमच्याकडून चूक झाली. महाराजांना यातलं काही सांगू नकोस. इथे कमलेश. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.